टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। दादा, खरं तर सोलापूर शहरामध्ये हिंदू धर्मातील लोकांचा धर्मांतरणाचा विषय समोर आलेला आहे। काय भावना आहेत, काय प्रतिक्रिया? सोलापूर शहरातील भूषणनगर परिसरात हिंदू धर्मासाठी कार्यरत असणारे आमचे शिवराज भैया गायकवाड, सुधीरजी बहिरवाडे व हिंदू संघटनेत काम करणाऱ्या काही युवकांच्या अशा लक्षात आले की त्या भागात ख्रिश्चन धर्माचे काही पादरी लोक त्या भागात राहत असणाऱ्या गोरगरीब महिलांना दिशाभूल करून धर्मांतर करण्यासाठी प्रवृत्त करत होते। काही निमित्ताने महिलांना एका ठिकाणी बोलवून लाल रंगाचं काहीतरी द्रव्य महिलांना देऊन त्यातून त्या महिलांची दिशाभूल करून जबरदस्तीने त्यांचं धर्मांतर करण्याची बाब लक्षात आल्यानंतरनं सर्व हिंदू संघटनेचे तरुण त्या ठिकाणी पोचले। त्यांनी त्या पादरीला विचारला, परंतु दिशाभूल करणारे उत्तर त्या संबंधित व्यक्तीकडून मिळालेले आहेत। प्रशासनाने त्यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे, परंतु आम्ही प्रशासनाला सूचना व विनंती देऊ इच्छितो की जो काय तो द्रव्य पदार्थ सापडला आहे, काहींचं मत आहे की ते काही लाल रंगाचं वाईन असून त्यात काय नशा होण्यासारखी काहीतरी द्रव्य त्यात मिक्स केलेलं आहे आणि त्यातून 1.5-2 तास ते महिलांना काही सुचत नाही आणि त्या कालावधीमध्येच त्यांच्याकडून धर्मांतरची प्रक्रिया करून घेतली जाते असं मत स्थानिकांचं आहे। तर प्रशासनाने गांभीर्य याचं लक्षात घेऊन हा तपास करावा आणि जे काही द्रव्य सापडलेलं आहे त्याचं लॅबमध्ये पाठवून तपासणी करून घ्यावी। आणि मी आपल्या माध्यमातून सर्व लोकांना सांगू इच्छितो की आपण इतर धर्मांचा आदर करतो, परंतु जर कोणी फसवणूक करून अशा पद्धतीने जर हिंदू लोकांचं धर्मांतर करून घेणार असेल तर आम्ही हिंदुत्ववादी लोक हे कदापि सहन करणार नाही। संबंधितांना जसंच तसं उत्तर दिलं जाईल व महाराष्ट्र सरकारकडे आम्ही पाठपुरावा करणार आहोत की याच्यावरती गंभीर स्वरूपाची कारवाई यांच्यावरती व्हावी अशी आमची मागणी असणार आहे। भूषणनगरमध्ये काही लोकांनी फास्टर लोकांनी तिथे चर्च चालू केलं होतं आणि चर्च चालू करायचं त्यांचं कारण काय, जे वंचित लोक आहेत त्यांना धर्मांतरून घेणे, आमिष दाखवणे, अशा प्रकारे त्यांनी तिथं आपल्या काही हिंदू लोकांना आणि जे वंचित आहेत, जे त्यांना खरंच काय म्हणजे सुखसुविधा नाही अशा लोकांना गाठून आमचा येशू असा आहे, आमचा येशू तसा आहे आणि त्यांना वाईनमधनं ब्रेडचे तुकडे घालून त्यांना भुलीचं औषध देऊन हे त्यांचा प्रकार तिथं आम्ही उघडकीस आणला। ज्यावेळेला आम्ही तिथं गेलो त्यावेळेला ते 10-15 बायका तिथं होत्या आणि तो आपल्या देवदेवतांना राक्षस म्हणत होता, शैतान म्हणत होता, शिव्या देत होता आणि काही बायकांना त्यांनी आपले बारके एवढे डबे होते त्याच्यामधनं त्यांनी वाईन देत होता आणि ते जेणेकरून त्या बायकांना भूल पडली पाहिजे। पुढचं काय करत होता हे आम्हाला म्हणजे विचार अजून सुद्धा त्यात आम्ही खोलात जाणार आहे। आणि तिथं आम्ही गेला असता तिथं कोरे सर्टिफिकेट सापडले। मुंबईची एक चर्च आहे, तर चर्च ट्रस्टचे एक कोरे सर्टिफिकेट सापडले। त्या कोऱ्या सर्टिफिकेट सही व शिक्केसुद्धा आहेत। म्हणजे यांचा विषय काय की लगेच डायरेक्ट आपला धर्मांतर झाला की त्याला कुठं घेऊन जायचं नाही, त्याच्या नावाने सर्टिफिकेट द्यायचं, लिहून द्यायचं आणि त्याला आपल्यात घ्यायचं, हे असं त्यांचं काटकारस्थान चालू आहे। आम्ही ते काटकारस्थान हाणून पाडले आणि आपल्या त्याच्या एक वहीमध्ये एक आलेख होता, आलेख की 2020ला एवढे धर्मांतरण झाले, 500 झाले, 2021ला एवढे झाले, 2022ला तेवढे झाले, 2025चा आकडा त्यांनी 2000 लिहून ठेवला होता का, असे त्याचा आलेख होता। मग असे कितीतरी धर्मांतर झालेले आहेत, हे आम्ही त्याचा शोध घेत आहोत आणि आम्ही फडणवीस साहेबांना गृहमंत्र्याला इथले कळवणार आहे की ज्या अनुसूचित जाती जमातीमधून ज्यांनी आपल्या जातीवर नोकरी मिळवलेली आहे किंवा ते उदाहरणार्थ मोची असतील किंवा इतर समाजाचे असतील अनुसूचित जाती आणि त्यांनी परत धर्मांतर केलेलं आहे की त्या अशा लोकांना जे कोर्टाच्या आदेशानुसार आम्ही त्यांची नोकरी घालवा आणि ज्यांना जे त्यांनी सरकारी सुविधा घेतात ते सुविधा बंद करा। पार ते रेशन कार्डचे सुद्धा आम्ही त्यांच्यावर मागणी करणार की हे सुद्धा तुमचं सगळं बंद करा। कोणते गुन्हे दाखल झाले? काल त्यांनी PI साहेबांनी धर्मांतरांचे गुन्हे दाखल न करता त्याच्यावर त्यांनी आपलं धार्मिक भावना दुखावल्या असं गुन्हा त्यांनी दाखल केलं आहे। पण आज आम्ही CP साहेबाला भेटून की ती कलम वाढवण्यात यावी यासाठी आज मी निवेदन देणार आहे। मागच्या 20 तारीखला 20 जुलै रोजी आपल्या सोलापूर शहरामध्ये सलगरवस्ती पोलीस ठाण्यात एक वांगी रोडच्या रहिवासी एक फिर्याद दिलेली आहे। त्या फिर्यादामध्ये त्याच भागात राहणारे रवी फादर म्हणून व्यक्ती त्यांनी फिर्यादीच्या धर्माबद्दल काय अप्रिय वक्तव्य केलं
त्यामुळे हे फिर्यादीच्या धार्मिक भावना दुखावलं म्हणून त्यानुसार आम्ही गुन्हे दाखल केलेले आहेत. भारतीय न्याय संहिता कलम 289 आणि 352 कलम अंतर्गत गुन्हे दाखल केलेले आहे. पुढील तपास चालू आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.